नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलोत की UIDAI डिसॅबिलिटीचं जे कार्ड आहे किंवा अपंग प्रमाणपत्र आपण ज्याला म्हणतो, त्याला आपल्याला कसं ट्रॅक करायचं, ते जर आपलं आलंय का नाही आलंय, त्याची काय प्रोसेस पेंडिंग आहे किंवा आपण ऍप्लिकेशन केल्यापासून पुढे कुठली प्रोसेस झालेली आहे, आणि तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन केलेला रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर काय करायचे, किंवा रेफरन्स नंबर नसेल तर काय करायचे, आधार कार्ड नसेल तर काय करायचे। त्याच्यासाठी एकूण मी तुम्हाला 4 मेथड सांगणार आहे, ज्या 4 मेथड नुसार तुम्ही तुमचं UDID कार्ड डाउनलोड करू शकता, स्टेटस ट्रॅक करू शकता, आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला पाहूयात आजचा आपला टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला स्वावलंबन कार्ड.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे। इथं आल्याच्या नंतर तुमच्या समोर होम हे बटन दिसते, होम या बटनाला क्लिक करूयात। तुमच्या समोर असा युजर इंटरफेस दिसेल, याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन ट्रॅक करायचं। त्यासाठी इथे बेसिकली 2 ऑप्शन अवेलेबल आहेत, एक आहे ट्रॅक युअर ऍप्लिकेशन आणि सेकंड इथं पण ट्रॅक युअर ऍप्लिकेशन आहे। इथं क्लिक करा किंवा इथं क्लिक करा, दोन्हीला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जाणारं जे पेज आहे ते सेमच आहे, ठीक आहे। तर मी इकडे क्लिक करतो। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एकूण 4 ऑप्शन प्रोव्हाइड केले जातात। या 4 ऑप्शन मध्ये फर्स्ट आहे UDID कार्ड, UDID नंबर। आता UDID नंबर, आता तुम्ही म्हणताल की मला UDID कार्ड बनवायचे, त्याचा नंबरच नाहीये म्हणून तर मी याच्याकडे आलेलो, तर मग हे ऑप्शन कशाला दिलं। आता UDID नंबर हा ऑप्शन कशासाठी दिले, फॉर एक्झाम्पल तुम्ही UDID कार्ड काढलेला आहे आणि ते काढल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अपडेट करायचे किंवा प्रोफाईल मधला फोटो चेंज करायचा आहे, सिग्नेचर चेंज करायची किंवा इतर कुठली बेसिक माहिती इन्फॉर्मेशन अपडेट करायची, त्यावेळेस तुमच्याकडे UDID नंबर असतो, म्हणून त्यांना इथे UDID नंबरचा ऑप्शन प्रोव्हाइड केला आहे। तर तो नंबर तुम्ही इकडे एंटर करून सबमिट या बटनाला क्लिक करायचे, म्हणजे तुमची जी काय प्रोसेस असेल, जो आपले ऍप्लिकेशन पुढे गेलंय का, मागे गेलंय का, किंवा काही बदल झालेत का, ते तुम्हाला पाहायला मिळतील। सेकंड नंबरची मेथड आहे मित्रांनो मोबाईल नंबर। आता मोबाईल नंबर म्हणजे जो ऍप्लिकेशन करताना आपण जो मोबाईल नंबर दिला होता तो नंबर म्हणजे मोबाईल नंबर। आता तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर जर असेल तर तुम्हाला इकडे तो नंबर एंटर करायचा आहे, आणि हा मोबाईल नंबर एंटर, आता मी एक डमी नंबर टाकलेला, हा माझा नंबर नाहीये, हा नंबर एंटर केल्याच्या नंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे ऍप्लिकेशन आहे त्याचं स्टेटस कळायला मदत होईल। त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे एनरोलमेंट नंबर। आता एनरोलमेंट नंबर जे आहे, ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर तुमच्याकडे जी प्रिंट येते किंवा एक रिसिप्ट येते त्याच्यावरती एनरोलमेंट नंबर लिहिलेला असतो, तो नंबर तुम्ही इकडे टाकून सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या UDID कार्ड किंवा अपंग प्रमाणपत्र स्टेटस तुम्हाला पाहायला मिळू शकतं। हे जर तिन्ही ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर त्यांना आणखी एक ऑप्शन प्रोव्हाइड केलंय, त्याला म्हणतात आधार नंबर। आता इथं आधार नंबर मध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर एंटर करू शकता। हा एक डमी आधार नंबर एंटर केलाय, हा आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। असं क्लिक करून तुम्ही तुमचं UDID कार्ड पूर्ण स्टेटस पाहू शकता, आलंय का नाही आलंय का, तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलला किंवा कुठल्या कॅम्पला जाऊन ते करायचे, ती सगळी माहिती तुम्हाला इथे दिसेल। आता याचबरोबर मित्रांनो, यानंतर तुम्हाला UDID किंवा डिसॅबिलिटी अपंग लोकांसाठी कुठल्या स्कीम चालू आहेत किंवा त्या स्कीमची इन्फॉर्मेशन हवी आहे का, जर हवी असेल तर मला कमेंट मध्ये स्कीम असं इंग्लिश, मराठी, हिंदी कुठल्याही भाषेत लिहून टाकलं तर त्याच्या संदर्भित येणाऱ्या स्कीमची माहितीचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओ।